आज हा जो पाम बीच लगतचा सर्व्हिस रोड आहे त्याच्या बाजूला जो सायकल ट्रॅक बनवला आहे त्याची पाहणी केली। फार मोठ्या प्रमाणात इथं समस्या आहेत। डेप्टी इंजिनियर, ज्युनियर इंजिनियर आणि संबंधित काम करणारे सुपरवायझर यांनी माझ्याबरोबर असलेले काही ज्येष्ठ नागरिक आमच्या यांच्या माध्यमातून पाहणी केली। जागोजागी पाण्याचा निचरा होणं, पाम बीचवरचं पाणी अतिशय सुरक्षित पद्धतीने नाल्यामध्ये जाणं, कपसून तुटलेले आहेत, तर काही ठिकाणी लाईटीचे पोल वाकडे तिकडे लागले ते लेवलमध्ये लावणं, बऱ्याच ठिकाणी पाम बीचच्या दुतर्फा बाजूला सायकल ट्रॅकच्या दुतर्फा बाजूला सगळं डेब्रिज आणि घाण पडलेली आहे। ती घाण स्वच्छता पूर्णपणे रेती माती खडी जी काही स्वच्छ करून तिथं पहिल्यासारखं ग्रीनरी आली पाहिजे अशी व्यवस्था करणे। काही ठिकाणी कपसून तुटलेले आहेत, काही ठिकाणी बरेच असे छोटे छोटे विषय आहेत की जे तातडीने करण्याबाबत अधिकाऱ्यांना विनंती केलेली आहे आणि त्यांनी सकारात्मक दृष्टिकोन दाखवलेला आहे की पुढच्या 8-15 दिवसामध्ये बऱ्यापैकी समस्या निकाली काढल्या जातील आणि विषय सगळे मार्गी लागतील असं आश्वस्त केलेलं आहे। आज अधिकारी उपस्थित झाले, आमचे ज्येष्ठ नागरिक मार्गदर्शक उपस्थित झाले, संबंधित काम करणारे सुपरवायझर आणि कर्मचारी उपस्थित झाले, त्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि पालिकेला या माध्यमातून एवढीच विनंती करतो की या समस्यांचं तातडीने समाधान व्हावं ही एवढीच प्रार्थना। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।